नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. श्री स्वतंत्रता देवी हीच सावरकरांची एकमेव देवता, त्यांना अन्य दैवत नाही. स्वतंत्रता देवीचे स्तोत्र गाणारे सावरकर हेच पहिले. इतर संत नामदेव, रामदास, तुकाराम यांनी विठोबासाठी आपल्या आयुष्यातील अनमोल असे योगदान दिले, तर सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याचे खूप मोठे बलिदान दिले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे प्रखर राष्ट्रभक्ती आणि अतुलनीय प्रतिभाशक्ती याचा सुनेरी संगम. अंदमानहून सुटकेच्या आधीचे जीवन आणि सुटकेनंतरचे त्यांच्या आयुष्यातील जीवन असे सावरकरांच्या आयुष्याचे दोन भाग पडतात. यातील पहिल्या भागामध्ये आक्रमक क्रांतिकारी सावरकर आपल्याला पाहायला मिळतात. क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर असे त्यांचे रौद्र रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागामध्ये समाजसुधारक संघटक व हिंदू समाजाला एकत्र करणारे सावरकर, भाषेची शुद्धी व्हावी यासाठी मोठी चळवळ चालवणारे सावरकर व श्रेष्ठ साहित्य लिहिणारे साहित्यिक सावरकर व समाजामध्ये प्रेरणा निर्माण करणारे सावरकर, विज्ञान निष्ठेचा प्रचार करणारे सावरकर आणि हिंदू धर्म आधुनिक तऱ्हेने मांडण्याचा प्रयत्न करणारे सावरकर, एक थोर तत्त्वज्ञ आणि विचारवंत सावरकर, अशा अनेक रूपांमध्ये आपण सावरकरांना पाहू शकतो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे एक विचारी, क्रांतिकारी, हिंदुत्वनिष्ठ असलेले, पुरोगामी विचारसरणीचे कर्मयोगी पुरुष. महाभारतामध्ये श्रीकृष्णाने सांगितलेली गीता सावरकर आपल्या संपूर्ण जीवनामध्ये जगले होते. या थोर राष्ट्रपुरुषाने आपले अवघे आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित केले होते व तेही कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता. आधुनिक जगतामध्ये श्रीकृष्णाची गीता जर खरोखरीच कोणी जगली असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. हे त्यांचे चारित्र्य, आत्मचरित्र, त्यांचे साहित्य, विचार, कार्य, त्यांची राष्ट्रनिष्ठा पाहिल्यावरती ऑटोमॅटिक सिद्ध होते. चला तर मग मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल जाणून घेऊ. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती. तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पोहोचतील. भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुढाकार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे. त्यांचे थोरले बंधू गणेश आणि धाकटे नारायण हे त्यांचे दोन भाऊ. सावरकरांचे सर्व शिक्षण हे भगूर, नाशिक व पुणे आणि मुंबई या ठिकाणी LLB पर्यंत पूर्ण झाले. त्याच्यानंतरचे शिक्षण बॅरिस्टरची पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली. सावरकर लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. वक्तृत्व व काव्यरचनेमध्ये त्यांचे प्रभुत्व वाखाणण्याजोगे होते. जिव्हा आणि लेखणी हे ते त्याच ताकदीने चालवत असत. सावरकरांचा संस्कृत साहित्यातील अभ्यास देखील खूप चांगला होता. विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देशविदेशातील परिस्थितीचे तंतोतंत भान त्यांना येत असे. त्यांनी वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका व स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये इंग्रजांनी घरोघर जाऊन केलेल्या तपासण्यामध्ये त्यांनी नागरिकांवरती केलेला अमानुष छळ त्याचा सूड घेण्यासाठी चाफेकर बंधू यांनी या तपासण्यांवरती देखरेख करणारा पुण्याचा कमिशनर रँड याचा खून केला आणि या संदर्भात सरकारला माहिती देणाऱ्या गणेश आणि रामचंद्र द्रविड यांनाही ठार मारले. त्यानंतर चाफेकर बंधूंना फाशी झाली व त्यांच्या बलिदान
नाचा सावरकरांच्या मनावरती खोल ठसा उमटला. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहान वय असताना देखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपली कुलदैवता माता भगवती हिच्यापुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूस मरितो झुंजेन अशी शपथ घेतली. राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर या आपल्या साथीदारांच्या सहाय्याने सुरू केली. मित्रमेळा ही संघटना याच गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. याच संघटनेचे पुढे अभिनव भारत या संघटनेत रूपांतर झाले. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन गाठले. ही शिष्यवृत्ती त्यांनाच मिळावी अशी सूचना स्वतः लोकमान्य टिळक यांनी केली होती. लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये राहत असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठीमध्ये भाषांतर केले. या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेमध्ये सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विशद केले होते. त्या काळात अनेक युवकांनी ही प्रस्तावना अगदी तोंडपाठ केली होती. लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये अभिनव भारताचे क्रांतीपर्व मोठ्या प्रमाणात सुरू झाले. मदनलाल धिंगरा या सावरकरांच्या शिष्याने हुतात्मा बलिदान देण्यासाठी कर्जन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून हसत हसत फाशी स्वीकारली. त्याच काळामध्ये त्यांनी इतर देशांमध्ये क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांची शस्त्रास्त्रे व बॉम्ब तयार करण्याचे तंत्र मिळवले. ते तंत्रज्ञान व 22 नॉनिक पिस्तुले त्यांनी भारतामध्ये पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत काणेरे या अवघ्या 16 वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणामध्ये अनंत काणेरे, कृष्णाजी कर्वे व अनंत देशपांडे या अभिनव भारताच्या 3 सदस्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढतच चालले होते. तसेच तो बाबाराव सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीरांचे बंधू यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता. म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनचा सुनियोजित वध करण्याचे ठरवले. इसवी सन 1857 इंग्रजांविरुद्ध भारतामध्ये झालेल्या उठावाचा आधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 1857 स्वातंत्र्य समर हा तो ग्रंथ आहे. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी आधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला, पण सावरकरांच्या साथीदारांनी तो ग्रंथ इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्याचे यश मिळवले. राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवून सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळा पाण्याच्या शिक्षेसाठी मायदेशापासून दूर धाडले व या घटनेचा बदला घेण्यासाठी मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायलीला गोळ्या घातल्या. तर नाशिकमध्ये अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन याला गोळ्या घालून ठार केले. या वधासाठी वापरलेली पिस्तुले सावरकरांनी भारतात पाठविलेल्या पिस्तुलांपैकीच असल्यामुळे हे सर्व प्रकरण सावरकरांपर्यंत पोहोचले. ब्रिटिश सरकारने सावरकर यांना तात्काळ अटक केली. याच्यानंतर त्यांना समुद्रमार्गे भारतामध्ये आणण्यात आले. मात्र समुद्रमार्गे त्यांना भारतामध्ये आणले जात असतानाच सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलेस बेटाजवळ बोटीमधून समुद्रामध्ये उडी मारली. ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत पोहत फ्रान्सच्या किनाऱ्यावरती जाण्यासाठी खूप मोठे अंतर कापले. परंतु तेथे गेल्यानंतर फ्रेंच रक्षकांना इंग्रजी येत नसल्यामुळे भाषेचा प्रश्न उभा राहिला व त्यांना सावरकरांचे म्हणणे समजले नाही. तोपर्यंत तेथे आलेल्या ब्रिटिश सैनिकांनी मोठ्या चालाकीने स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक केली. त्यांना तेथून भारतामध्ये आणण्यात आले.
त्यांच्यावरती खटला भरण्यात आला. इंग्रजांनी त्यांना 2 जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आणली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळ्या पाण्याच्या काळकोठडीमध्ये नेऊन ठेवले. हर प्रकारे त्यांना छळण्यात आले. त्यांना अतोनात यातना देण्यात आल्या. सावरकरांना खड्या बेडीमध्ये टांगण्यात आले. सावरकरांना कोल्हूला जुंपण्यात आले. नारळाच्या काथ्या कुसण्याचे कष्टप्रद कार्य त्यांना करणे भाग पाडले. या मरणप्राय वेदना सहन करत असताना देखील त्यांच्या डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट होती, ती म्हणजे आपल्या मातृभूमीचे स्वातंत्र्य. तब्बल 11 वर्ष हा छळ सहन करून देखील सावरकर जराही थकले नाहीत. त्यांचे लेखन, कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारी विचार हे तसूभरही कमी झाले नाहीत. बाबळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवरती महाकाव्य लिहिली. अंदमानच्या काळकोठडीत देखील त्यांना भारताचे बदलते राजकारण दिसत होते. अंदमानामध्ये असताना सावरकरांनी इसेन्स ऑफ हिंदुत्वा हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. ब्रिटिशांची बदललेली नीती आणि मुस्लिम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये द्वेष पसरवण्यास सुरुवात केली होती आणि आता ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिले नसून मुस्लिम लीगने केलेल्या अतिरेकांमुळे भारतासारख्या स्वतःच्या देशामध्येच हिंदू हा लाचार होत चालला होता. ब्रिटिश हे आज ना उद्या भारत सोडून जाणारच होते, पण पुढे जाऊन मुस्लिम लीग भारतावरती आपले आक्रमण करून मुस्लिम लीग पुन्हा भारतावरती मुघलांचे शासन आणतो की काय अशी परिस्थिती निर्माण होत चालली होती व ही भीती सावरकरांना खूप मोठ्या प्रमाणात वाटू लागली होती. त्यावेळी हिंदू समाजामध्ये संघटितपणा आणण्याची गरज सावरकरांना मोठ्या प्रमाणात भासू लागली होती. स्वतःच्या देशामध्ये होत असलेल्या आपल्या बांधवांचे हाल पाहून काहीही करून आता भारतभूमीवरती जाणे गरजेचेच आहे असे त्यांच्या मनाने ठाम ठरवले होते व त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. काहीही झाले तरी पुन्हा मोगलाई आपल्या हिंदू बांधवांच्या डोक्यावरती बसायला नको यासाठी त्यांनी आपल्या सर्व मित्रांना सांगून काय वाटेल ते हो झाले तरी मला भारतभूमीवरती परत आणण्यासाठी प्रयत्न करा असा संदेश पाठवला. त्यासाठी विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या मोठ्या नेत्यांच्या प्रयत्नाने व स्वतः सावरकरांनी इंग्रज सरकारच्या काही अटी मान्य केल्यामुळे त्यांचा मुत्सद्दीपणा कामी आला व त्यांची अंदमानातून सुटका झाली. आजकाल कोणीही उठतो आणि वोट बँकच्या पॉलिटिक्ससाठी व काही मतांच्या हव्यासासाठी सावरकरांच्या त्यागाला विसरून, त्यांनी सहन केलेल्या हाल अपेष्टांना विसरून त्यांच्यावरती आरोप करायला उठतो. आजकाल अशा देशाच्या गद्दारांमुळे, ज्यांना देशाशी काही देणेघेणे नाही, ज्यांच्यासाठी स्वतःचा राजकीय फायदा सगळ्यात महत्त्वाचा आहे, अशा आपल्या नतद्रष्ट बांधवांमुळे सावरकरांच्या बाबतीत दिशाभूल करण्याचे कार्य होत आहे. ज्या व्यक्तीने खरंच सावरकर चरित्र अभ्यासले आहे व त्यांचे जीवन, त्यांची देशभक्ती, त्यांचे देशावरील निस्सीम प्रेम पाहिलेले आहे, तो व्यक्ती कधीही सावरकरांच्या बाबतीत एक शब्दही ऐकून घेणार नाही हे खरे आहे. ज्यांना सावरकर कळलाच नाही त्यांनी एकदा सावरकरांची माझी जन्मठेप हे पुस्तक वाचून पाहावे, म्हणजे त्यांना सावरकरांबद्दल थोडा बोध होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्रिटिशांच्या तुरुंगामध्ये खितपत पडणे ही काही सावरकरांची देशभक्तीची कल्पना नव्हती व ते त्यांचे ध्येयही नव्हते. कारागृहामध्ये खितपत पडून काहीच न करण्यापेक्षा आपल्या मातृभूमीची प्रत्यक्ष सेवा आपल्या हातातून घडावी याचसाठी त्यांनी हिंदुस्थानला व आपल्या देशबांधवांना पुन्हा गुलामीमध्ये खितपत पडून राहता कामा नये यासाठी त्यांनी आपल्या मातृभूमीवरती येणे महत्त्वाचे मानले. मला सोडता येत नसेल तर सरकारने मला न सोडता माझ्या देशबांधवांना अंदमानातील, हिंदुस्थानातील व बाहेर देशविदेशी कारागृहामध्ये निर्वासिताचे जीवन जगणाऱ्या माझ्या बाकीच्या देशभक्तांना तरी सोडा अशी मागणी त्यांनी इंग्रज सरकारसमोर केली होती. त्याच्यातून त्यांची निस्वार्थीपणा व देशप्रेम दिसून येते. हे मात्र कोणाला दिसले नाही. त्यांचे देशावरील निस्वार्थ प्रेम, त्यांनी देशासाठी झेललेल्या हालअपेष्टा, त्यांच्यावर झालेला अन्याय हा कोणाला दिसला नाही.
मात्र त्यांनी लिहिलेले एक पत्र तेवढेच काढून त्यांच्यावरती आरोप करणाऱ्या असल्या समाजकंटकांना काय बोलावे? त्यांच्यासाठी त्यांचा स्वार्थ व त्यांचं राजकारण हेच त्यांच्यासाठी देशापेक्षा मोठे आहे असंच म्हणता येईल. त्यांच्यावरती टीका करणाऱ्यांनी कधीच त्यांची संपूर्ण पत्रे जाहीर केली नाहीत, तर त्याच्यातील त्यांचा संपूर्ण उदात्त दृष्टिकोन दिसेल याची भीती मनामध्ये आल्यामुळे त्यांनी तो सर्व भाग कापून फक्त मला सोडा एवढेच मात्र सर्वत्र प्रचलित केले. याच्यातून या लोकांची सावरकरांचे माफीपत्र हे एक ढोंग आहे हे त्यावेळेच्या इंग्रजांना समजले. मात्र आत्ताच्या चार मताच्या लाचारीसाठी देशालाही वेळ पडली तर घाण ठेवायची मागाई पुढे न बघणाऱ्या राजकारण्यांना ते समजले नाहीत, कारण त्याच्या मागे त्यांच्याबद्दल असलेली द्वेषभावना होती. असो, झोपलेल्याला उठवता येते, पण झोपेचे खोटे सोंग करणाऱ्याला कधीच जागे करता येत नाही. हाच खरा इतिहास आहे. देशासाठी आपले जीवनपणाला लावणाऱ्या सावरकरांना देशातील काही समाजकंटक अशा पद्धतीने हे समाजकंटक त्यांना बदनाम करतील हे खऱ्या सावरकर व त्यांच्या शौर्याला व देशप्रेमाला जाणणाऱ्या माणसांसाठी अत्यंत वेदनादायक आहे. सावरकर हे शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी होते. अफजल खानाच्या वादासाठी आधी सिद्दी जोहरच्या वेड्यात शिवाजी महाराजांनी देखील अशीच गनिमांना बेसावध राहावे यासाठी पत्रे पाठवली होती. तसेच पुरंदरच्या तहावेळी महाराजांनीही अशीच वेळप्रसंगी औरंगजेबापुढे शरणागती पत्करली होती. त्यांच्या मानहानीकारक अटीही मान्य केल्या व पुढे सामर्थ्य प्राप्त करून मोगली सत्तेला सुरुंग लावण्यात व त्यांना उद्ध्वस्त करण्यात जराही कसर सोडली नाही. हा कूटनीतीचाच एक भाग असतो. अंदमानातून सुटका झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपल्या मायभूमीवरती आल्यावरती जर कोणते कार्य केले असेल तर आपल्या वेगवेगळ्या जातीमध्ये जातीपातींमध्ये विभागलेल्या समाज बांधवांना एकत्र करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले. त्यांनी भाषाशुद्धीसाठी चळवळ सुरू केली. समाजामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी त्यांनी लेखन केले व मोठमोठ्या सभा घेऊन वक्तृत्व दिले. त्यांनी जुन्या चालीरीतींना व रूढी परंपरांना तिलांजली देऊन ज्या विज्ञानाच्या कसोटीवर उतरतात अशाच परंपरांना व हिंदू धर्माला आधुनिकतेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सावरकरांनी खूप प्रयत्न केले. सावरकर हे आजचे खऱ्या अर्थाने सुधारक व तत्त्वज्ञ होते. अंदमानातून सुटून आल्यानंतर ब्रिटिशांनी सावरकरांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध केले होते. आपल्या समाज बांधवांच्या चांगल्या भविष्यासाठी व पुन्हा गुलामगिरी येऊ नये यासाठी त्यांनी हिंदू समाज एकनिष्ठ व एकत्र संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीमध्ये राहून कार्य सुरू केले. हिंदू समाजाच्या अधपतनाला जाती व्यवस्था चातुर्वर्ण्य जबाबदार आहे हे सावरकरांनी लक्षामध्ये घेऊन जाती व्यवस्थेविरुद्ध कार्य सुरू केले. हिंदू धर्मामध्ये असलेल्या वाईट चालीरीती व जातीभेद यांना उखडून काढण्यासाठी व हिंदूंचे संघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याचीही पर्वा न करता अंधश्रद्धा व जातीभेद यांवरती त्यांनी कडाडून टीका केली. स्वजातीच्या लोकांवरती जाती अभिमान बाळगण्यास त्यांनी विरोध केला व अशा लोकांवरती टीका करायला जराही पाठीमागे पाहिले नाही. त्यांनी रत्नागिरीच्या आपल्या वास्तव्यामध्ये अनेक समाज सुधारणा घडवून आणल्या. जवळपास 500हून जास्त मंदिरे त्यांनी सर्व जातीच्या लोकांसाठी खुली केली. अस्पृश्यांच्या उत्थानासाठी त्यांनी कार्य सुरू केले. अनेक आंतरजातीय विवाहसुद्धा त्यांनी घडवून आणले. सर्व जातीच्या लोकांना एकत्र जेवण्यासाठी अनेक स्नेहभोजने त्यांनी आयोजित केली. सर्व जातीच्या लोकांनी एकत्र येऊन पूजा अर्चना करावी यासाठी नवीन पतित पावन या मंदिराची देखील त्यांनी स्थापना केली. सर्वांसाठी सामायिक भोजनालय सुरू केली. जातीभेद व छुआछूत उधळून लावण्यासाठी त्यांनी स्वभोजनाचा तर तडाखाच लावून दिला होता. रत्नागिरी येथील पतित पावन मंदिर आजही खूप प्रसिद्ध आहे. सावरकरांनी अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये जाती भेदावरती हल्ला चढवून दिला. अनुवंशामध्ये जाती स्वाभिमान याचे मूळ आहे
हे पाहून त्यांनी अनुवंश या गोष्टीवरतीच हल्ला चढवला. जर ब्राह्मणाच्या घरी ढ जन्माला आला तर त्याला ब्राह्मण न म्हणता ढच म्हणले पाहिजे, आणि जर शूद्र घरामध्ये ज्ञानी निघाला तर त्याला ज्ञानी ब्राह्मणच म्हणले पाहिजे. मग अशा मुलांचा बाप किंवा आजा ज्ञ असो, ज्ञानी असो किंवा ढ असो, याचा त्याच्यावरती काही उपयोग होत नाही. सावरकरांनी जातीभेदावरती हल्ला करताना आपले हिंदू समर्थक उच्च जातीतील लोक दुखावले जातील याची जराही काळजी केली नाही. त्यांनी सर्व जातीतील लोकांचे प्रबोधन केले. त्यांचे लिखाण तर एवढे अफाट होते की त्यांनी 10,000पेक्षा जास्त पाने मराठीमध्ये तर 1,500पेक्षा जास्त पाने इंग्रजी भाषेमध्ये लिहिली होती. फारच थोड्या मराठी लेखकांनी एवढे मोठे लिखाण केलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या सागरा प्राण तळमळला, हे हिंदू नृसिंहो प्रभो शिवाजी राजा, जयोस्तुते व तानाजीचा पोवाडा या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्या सागरा प्राण तळमळला या कवितेला तर 2009 साली 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 41 पुस्तकांचा संच आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. जातीव्यवस्था पूर्णपणे मोडण्यासाठी त्यांनी 7 बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले व त्या लेखामध्ये ते म्हणतात, मोठी जात किंवा जातीभेद हा मनाचा रोग आहे. मनाने जर तो मांडला नाही तर झटकन बरा होतो. त्यानंतर त्या 7 बेड्यांबद्दल माहिती घ्यायची झाली तर वेदोक्त बंदी, स्वतःच्या क्षत्रिय, वैश्य व शूद्र या धर्मबंधूंनाही वेदाचा अधिकार नाही म्हणणाऱ्या भटबाजी इथून पुढे चालली नाही पाहिजे, असे त्या काळी सावरकरांनी ठणकावून सांगितले होते. त्याच्यावरून त्यांचे समाज प्रबोधन किती उच्च कोटीचे होते हे आपल्याला समजते. व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी. आपल्याकडे आजही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे. त्या काळामध्ये देखील सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना फक्त समर्थनच दिले नाही तर स्वतः कित्येक आंतरजाती विवाह लावून दिले होते. रत्नागिरी येथे सावरकर सुमारे 13 वर्ष स्थानबद्धतेमध्ये होते. इसवी सन 1937 पासून सुमारे 7 वर्षे सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषवले. झंझावाती दौरे केले, मोठ्या मोठ्या सभा घेतल्या, हिंदू समाजाची सैन्य भरती यासाठी रॉयल क्लबची स्थापना केली. अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारासोबतच विज्ञाननिष्ठा व बुद्धिवाद याची कास धरून हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी मोठा लढा दिला. एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक, समाजसुधारक, हिंदू संघटक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी संपूर्ण हिंदू समाज ढवळून काढला. स्वातंत्र्य लढ्यासाठी अभूतपूर्व असे योगदान दिले. त्या काळी देखील धर्माच्या आधारे देशाची फाळणी घडवून आणणाऱ्या काँग्रेसच्या धोरणाला सर्वात मोठा जर विरोध कोणी केला असेल तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केला होता. पुन्हा देशावरती मोगलाईचे राज्य येऊ नये व आपल्या देशाला पारतंत्र्यामध्ये गुलामीचे जीवन जगावे लागू नये यासाठी सावरकरांनी देशाच्या सीमांच्या सुरक्षा, देशाची सुरक्षा व मोठ्या प्रमाणात सैन्य भरती यासाठी अतोनात प्रयत्न केले. देशात अत्याधुनिक शस्त्रास्त्रे यावीत यासाठी तंत्रज्ञानाचा व विज्ञाननिष्ठेची कास धरावी यासाठी त्यांनी खूप प्रसार केला. जवळजवळ 60 वर्षे त्यांनी स्वातंत्र्य आणि सुराज्य यासाठी अतोनात प्रयत्न केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे देशावरील प्रेम व त्यांचे आधुनिक विचार याच्यामुळे ते जनमानसामध्ये खूप प्रसिद्ध होत होते व त्यांना मिळणारे हे प्रेम पाहून अनेक राजकारण्यांच्या पोटामध्ये तिडीक उठायला सुरू व्हायला लागली व त्याचमुळे त्यांनी ते जिवंत असताना व त्यांच्या मृत्यूपश्चात देखील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची बदनामी करण्याचे अतोनात प्रयत्न केले. आजही कोणी सुज्ञ नागरिकांनी आपले डोळे जर पूर्णपणे उघडून पाहिले तर आपल्याला